हर हर महादेव. हाय, मी महिमा. तर आज माझा होता बर्थडे. सो बर्थडेच्या दिवशी मला जायचं होतं मंदिरात आणि मला जायचं होतं अंबरनाथला. मी खूप विचार केला की आता जाऊ, एकटी कशी जाऊ. मग संकेतला बोलली की संकेत, मला तू जुईनगरपर्यंत सोडशील काय? तो बोलला हां. तर मग आम्ही जुईनगरला गेलो. तो बोलतो की नाही चल, मी आता तुला ठाण्याला सोडतो. मग आता ठाण्याला तो गेला तिकडे आणि नंतर मग मी ना ट्रेन पकडली. खूप वेट करत होती, ट्रेन आलीच नाही. आणि नंतर मग शेवटी ट्रेन आली. नंतर मग मी गेले आणि तिथं फायनली मला नेहा भेटली. म्हणजे मला असं वाटतं आम्ही एका वर्षानंतर भेटलो. ओ माय गॉड. सो तिने मला, ती बोलली चल आपण थोडंसं बसूया बोलते, नंतर मग थोड्या वेळाने जाऊ. मग तिने मला रोज दिला आणि गिफ्टसुद्धा दिलं. ते गिफ्टची व्हिडिओ नाही काढता आली मला, बिकॉज तिने सरप्राईज दिला होता. आणि नंतर मग फायनली आम्ही मंदिरात गेलो आणि मग मी सर्वांसाठी प्रे केलं. आणि आतमधलं म्हणजे गुढीपाडवा पण होता आणि त्या दिवशी तर म्हणजे खूप भरपूर जणं होते, की कपल्स लोकं खूप खूप काही इच्छा वगैरे मागत होते. भरपूर जणं होते. मग आतमध्ये तर अलाउड नाही व्हिडिओ काढायला, पण मी त्यांना बोलली की आम्हाला काढू द्याल का? मग ते बोलले हो काढा. मग आम्ही काढले व्हिडिओ. म्हणलं नेहा मुझे ना वैसे वाले फ़ोटोज़ निकालने हैं. मग नेहाने खूप खूप छान छान फ़ोटोज व्हिडिओज काढले माझे. तर नंतर मग आम्ही तिथून निघालो. तिने मला सोडलं स्टेशनपर्यंत आणि नंतर फायनली मी घरी आली. 8-8:30 वाजता सकाळी गेलेली मी. मला वाटते 12 वाजता आणि पोचली तिथे मी 4 वाजता. आणि नंतर मग फायनली संध्याकाळी माझं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि या लोकांनी मला सरप्राईज गिफ्ट दिले. खूप खूप छान आहे, एवढं सुंदर दिलेत ना, वॉव! मग नंतर आम्ही फायनली रेस्टॉरंटला जात होतो. मग रेस्टॉरंटला गेलो. सो मग यांनी ऑर्डर वगैरे केला खाण्यासाठी. आम्ही तर व्हेजच मागवलं होतं. आणि नंतर मग काय माझा बर्थडे केक कट केला आणि नंतर मग आम्ही घरी जायला निघालो. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा और दुआओं में याद रखे. थँक यू सो मच एव्हरीवन. एवढा खूप खूप छान छान विश केलं मला. कॉल मेसेजेस आले 12 वाजता. मला खूप खूप भारी वाटलं. थँक यू. बाय.